ही यशची एक्स गर्लफ्रेंड? हो, हीच आहे ती. मला कळत नाही ही परत का आली आणि सगळ्यात महत्वाचं यश तिला घरी घेऊन का आलाय. हो ना, आणि बोलत पण कशी होती ती. आज रात की मेन्यू मी डिसाइड करूंगी. अरे जसं काय तिचंच घर आहे. चिम्मी चिम्मी ही का आली आपल्या पॅलेसमध्ये, आपल्या घरात का आली? मला का माहिती? मला काय माहिती म्हणजे तुझ्याशिवाय कोणाला माहिती असणार? तुझंच प्लॅनिंग आणि तुलाच माहित नाही. कमाल आहे. काय बोलतोयस तू? 100% सांगतो मी, हे तुझंच प्लॅनिंग आहे. तू त्या मुलीला घेऊन आलं इथे घरामध्ये, आपल्या यशला तिच्या नादाला लावायचं, त्याच्या आयुष्याची वाट लावून टाकायची. विश्वजित, काय वाटतं ते बोल नकोस, कळलं ना? मी तुझं ऐकून घेणार नाहीये, कळलं ना? कोणाचं ऐकून घेतलं? सिमी 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 प्लीज प्लीज शांत हो. तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना पण हे आधी. एक मिनिट, तुझ्या बायकोला सांगायचं काय ते शांत बसू काय? मला मिथिला बोलायचं मिथिला याला रूम मध्ये घेऊन जा. जा ना ऐका please जा. ही लोक आहेत ना, असंच बोलत राहणार आहेत. मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि हिला बाहेर काढलं पाहिजे. सगळे हा सिमी, तू भेटला असशीलच ना कोणाला? जेसिकाला? हा हा भेटलो. का आली ती परत? प्रेम प्रेम काकू, खूप खरं प्रेम. इतक्या वर्षांनी? हेच म्हणालो मी यशला. म्हणलं आता काय उपयोग आहे, काय उपयोग आहे त्या शिळ्याकडीला ऊत येऊन. एवढ्या वर्षात काही कॉन्टॅक्ट नाही, मेसेज नाही, फोन नाही. That's ridiculous. पण काकू, जेव्हा मी त्या जेसिकाला भेटलो ना, खात्री पटली. मनापासून प्रेम करते ती यशवर, खूप मनापासून. आली मोठी. एवढा पैसा दिसल्यानंतर थोडं नाटक तर कुणीही करेल. काही म्हणालीस का काकू? पप्पाने कसं काय अग्री केलं? पण त्यांना माहितीये ना यशला किती त्रास झाला होता या गोष्टीचा. हो ना, माहितीये. पण ते काय ते म्हणतात ना, ते प्रेमामध्ये ताकद असते वगैरे, ते सगळं तिच्या कामी आलंय. प्रेमातली ताकद आहे ना, तीच कामी आली. आता आजोबांनी परवानगी दिली आहे पाहुणी म्हणून राहायला, पण मला खात्री आहे ती ना सगळ्यांचं मन जिंकणार. माय फूट. मी सांगते तिचा काहीतरी प्लॅन आहे यात. फसवते ती आपल्या यशला. आपल्या यशला? बट यू डोंट वरी. तिचा प्लॅन मी सगळ्यांसमोर उघडकीला आणते की नाही ते तू बघच. आणि त्यासाठी मला जर कोणाशी भांडायला लागलं, म्हणजे यशशी जरी भांडावं लागलं ना, तरी तू बघ मी भांडेन त्याच्याशी. बस 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 काकू, खरंच तुला एवढी काळजी नाही यशची, त्याच्यामुळे मला काही चिंताच नाही. निघू मी? हीच वेळ आहे म्हाताराला इम्प्रेस करायची. यशला त्या मुलीच्या तावडीतून सोडवलं की मग सगळीकडे फक्त सिम्मी सिम्मी सिम्मी. आई, दूध पी म्हणजे तुला शांत झोप लागेल. फ्रेंड परत भांडला का? म्हणजे नक्कीच भांडला. परी, लहान मुलांनी लहान मुलांसारखं वागावं. बापरे, एवढा भांडलाय? नेहाचा फोन, व्हिडिओ कॉल. हॅलो फ्रेंड. हाय हाय बच्चा, कशी आहे तू? फ्रेंड, आज काय झालं? काय झालंय? मग आई काय एवढी चिडचिड करते? आई चिडली आहे हो. का? बरं दे जरा फोन दे तिला बघू.
तिला जर कळलं ना आपल्या दोघांना धपाटे भेटतील. मी रडून तिच्या खुशीत जाईन, पण तू काय करशील? तू एक काम कर, तू तिला सॉरी म्हण. परी, आईला पण बोलू दे ना. तिला का असं मागे उभं केलंयस तू? आई, फ्रेंडला तुझ्याशी बोलायचंय. मला कोणाशी बोलायचं नाही. बघितलं, तिला ना कोणाशीच बोलायचं नाहीये. परी, आज दिवसभर चिडचिड झाली आहे वाटतं. परी, माझा आजचा दिवस खूप छान गेला. परी, तुला माहिती आहे ना, खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. हो, आणि गळ्यात पडून रडल्यावर मी कोणाच्या गळ्यात पडलो होतो आणि मी कधी रडत होतो? अच्छा, नाही नाही, तू रडत नव्हता, पण ती नेहा, 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 हे फोन तो क्यों कट किया? किया नहीं, वो हो गया. आई थिंक शी हैज सम नेटवर्क इश्यूज. चलो आपका खाना रेडी है, तुम जाओ, मैं आता हूँ. खाना खाने आ जाओ. तुम जाओ, मैं आता हूँ. अब भी आ जाओ. जी मैं खाना खाने आ रहा हूँ, आप जाइए. काय सर, आली का मज्जा? मज्जा कसली मज्जा? चिडून फोन ठेवून दिला तिने. तू ना सगळा घोळ घालतोस यार. अरे काही घोळ नाहीये यार ब्रो, तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. हे सगळं ना मी ऑब्झर्व करत होतो आणि म्हणून मुद्दाम मी जेसिकाला आत पाठवलं. अरे तिने फोन, नेहाने चिडून फोन ठेवून दिला. करेक्ट यश बाबू, कुछ समझ में आ रहा है क्या? मैंने पहले ही बोला था. तिच्या मनामध्ये काहीतरी उकळतंय, ते आता उकळलेलं उतू जाणार आहे. आणि ते 3 शब्द आहेत, आय लव्ह यू. तुला खरंच वाटतं की या सगळ्यांनी नेहाला फरक पडेल? अरे बिलीव्ह मी, तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव आणि मी सांगेन ते फॉलो करत राहा. ओके?